प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे प्लीज. मित्रांनो, पहिला सेमीफायनलचा सामना विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध बीसीसी बोरिवली असा हा सामना आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना सुद्धा असेल. लेट स्टार्ट. पहिला चेंडू बंटी पाटीलच्या बॅट मधून आलेला एक सुरेख फटका, चौकार, फ्लाइंग स्टार्ट. जल्लोष होईल आई तुझा, गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला. थँक्यू. लीडिंग विकेट टेकर आहे बंटी पाटील. 7 विकेट ज्याने पटकावलेले आहेत, परंतु फलंदाजी सुद्धा सुरेख करतोय आपल्या संघासाठी. स्टार्ट देतोय चौकाराने. बंटी ऑफ द मार्क, धावसंख्या 4. उपांत्य फेरीचा मुकाबला आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त हा सामना असेल. प्रेक्षकांची गर्दी, आमचं व्यासपीठ खचाखच भरलंय आणि आमचं मैदान सुद्धा प्रेक्षकांनी तुडुंब भरलंय. दर्दी प्रेक्षकांची गर्दी. गोलंदाज माजिद. हा माजिदचा चेंडू हाय बॅकलिपने उचलायचा होता, प्रयत्न फसतोय. वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये.
कमबॅक करून दिलं माजिदने. चौकार खाल्ल्यानंतर याला म्हणतात पलटवार करणं. चेंडू टर्न झाला टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता लेफ्ट हँड विरुद्ध विकेट जात असताना बंटी पाटीलला बीट केलं आणि धावसंख्या स्थिर आहे 4 षटकांचा मुकाबला. स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 पाहताय आपण. आजचा दुसरा दिवस सक्सेसफुल पार पडला जातोय. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, उडवलाय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. पोझिशन मध्ये आला फलंदाज बंटी पाटील. लेन पिक केली आणि चेंडूला चॅनल मध्ये घेतलं. अतिशय सुंदररित्या मिडलिंग केलं चेंडूला. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये थोडासा उचली घेणारा चेंडू होता पण तो छानपैकी हुक करून चौकार लगावला. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 वर. बॅटची कडा नशीब बलवत्तर आहे बंटी पाटीलचं परंतु तितकंच सुरेख कव्हरिंग केलं जात आहे. फरान त्या ठिकाणी आहे. शॉर्ट थर्डमॅनला थोडासा डाव्या बाजूला होता पण तो उजव्या बाजूला सरकून त्या ठिकाणी कव्हर केलं. नक्कीच 3 धावा अडवल्या कारण चेंडू गोलंदाजच्या पेसचा वापर त्या ठिकाणी जर झाला असता तर नक्कीच वेगाने गेला असता सीमारेषेकडे परंतु नाही. जबरदस्त चाणाक्ष पद्धतीने फरारने चेंडू अडवला. धावसंख्या 1ने अलगदपणे पुढे सरकत असताना 9 धावा. विकी स्पोर्ट कुकसेचे हे सर्व पाठीराखे पाहता आपण स्क्रीनवर. चांगलं कव्हरिंग. एसके एंटरटेनमेंट बबलू पाटीलचा एंटरटेनमेंट करतोय. मोठा फटका येतोय मिड विकेट झोन मध्ये. षटकार. जबरदस्त पूल केला. चेंडूला खेचलं ऑफस्टिकच्या बाहेरून ऑन साइडला भिरकावून दिलं प्रेक्षकांमध्ये. चेंडूला उंच उंच जात असताना षटकार. धावसंख्या फुललेली आहे 15 वर. 15 ऑन द बोर्ड. सेमीफायनलचा मुकाबला पाहतोय आपण. स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 चा पहिला सेमीफायनल या ठिकाणी पेश केला जातोय दुसऱ्या दिवसामध्ये. चांगलं प्लॅनिंग म्हणता येईल. मी म्हणू शकतो की एकदा आयोजकांसाठी टाळा असू द्या. चांगलं प्लॅनिंग केलं आणि सामना जी आवश्यकता होती ते पूर्ण करत असताना या मैदानावर फुल टॉस. बॅटची कडागून ट्रॅव्हल होतोय वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये शतक पोहोचतोय आणि पाहता पाहता तितक्याच वेगाने बबलू आणि बंटी 2 धावा पूर्ण करत असताना व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौकार षटकार मध्ये डील करत असताना नक्की सिंगल डबल सुद्धा भर दिला जातो कारण लाईफ लाईन आहे क्रिकेटची सिंगल डबल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद नाही. कुकसे संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 17. 17 ऑन द बोर्ड. जास्त वेळ घेऊ नका डिंग साठी. डीजे यू कॅन प्ले. बीसीसी बोरुली संघ लक्षात घ्या तुम्हालाच यानंतर फलंदाजी करायची आहे याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. या 2 संघामध्ये कर्वेसर प्रथमतः आपण पाहिले तर पीटीसी मध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती चिंचोली या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर कुठेतरी वर्चस्व आपल्याला बीसीसी बोरुली संघाचं पाहायला मिळालं होतं परंतु या ठिकाणी पाहूया परतफेड पाहायला मिळेल का विकी स्पोर्ट कुकचे संघाकडनं. नक्कीच योगी. मी तर म्हणतो की नामी संधी आलेली आहे विकी स्पोर्ट कुकसेकडे वचपा काढण्याची. कारण खेळामध्ये कॉम्पिटिशन तर पाहिजेच. एक तीर तो एक मेरी. हार के बाद जीत होती है. जीत के बाद हार भी झेलनी पडती है. पाहायचं आपल्याला या ठिकाणी कुकसे संघ बाजी मारेल की बीसीसी बोरिवली. परंतु आत्मविश्वास नक्की दुणावला असेल बोरिवली संघाचा कारण त्यांनी मागच्या काही काळामध्ये आपण जसं सांगितलं कुकसे संघाला नमवलेलं आहे. पण तो स्वतःचा होम ग्राउंड आहे. प्लस पॉईंट आहे. बेनिफिट नक्कीच मिळणार आहे पाठीराख्यांचा आणि ग्राउंडचा तो म्हणजे कुकसे संघाला. तर गोलंदाज झरार मुल्ला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आहे फलंदाज बंटी पाटील. धावसंख्या 17. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डिलिशियस स्ट्रोक. फॅब्युलस पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम द बॅट ऑफ बंटी पाटील. ब्युटिफुल 4 रन्स. सुंदररित्या क्लासिकल स्ट्रोक लगावते बंटी पाटील. लक्ष वेधून घेतलं. बॅकफुटला गेला. चेंडूला येऊ दिलं. चेंडू त्याचा उचली घेणार होता पण जबरदस्त कटचं प्रदर्शन केलं. स्क्वेअर कट आणि हा चौकार लगावून धावसंख्या पोहोचवली आहे 21 वर. 21 ऑन द बोर्ड.
21 धावा धाव फलकावर. लकी आकडा आहे, गणपती देवतेचा आकडा आहे. आपण 21 मोदक चढवत असतो गणपती बाप्पाला. कोणासाठी लकी असेल ते बघायचं आपल्याला. यावेळेला चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय होते. मिडलिंग झाला नाही, परंतु शतचक पोहोचत नाही त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये डीप मधून शतचक येईपर्यंत 2 धाव पुढे तिसरा घेण्याचा प्रयत्न करत जातोय. बबलू पाटील कडून प्रयत्न सक्सेसफुल होतोय. सक्सेसफुल, व्हेरी व्हेरी सक्सेसफुल रनिंग बीट द विकेट. प्रेशर टाकलं बबलू पाटीलने आणि बंटी पाटीलला जावं लागलं नॉन स्ट्राईक एंडला. यालाच म्हणतात प्रेशर टाकणं. 2 धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये पूर्ण केलं आणि 3 धावांनी धावसंख्या फुलतोय. आपण पाहू शकता की 24 वर जाऊन ठेपली धावसंख्या विकी स्पोर्ट कुक्से संघाची. 24 ऑन द बोर्ड. एके गडी बाद नाही. बबलू 2 चेंडूंमध्ये 8 धावा इथे निर्माण करतोय. बंटी 6 चेंडूंमध्ये 16 धावा. पुढे ससाऊन डान्सिंग डाऊन द विकेट. फेकून दिलाय. ऑफिस खेळतोय. ऑफिस ऑफ ड्राईव्ह. दुर्गा की चाव में षटकार. हे आईची बाजू दाखव, आईची बाजू दाखव, पायाचे बरोबरी. हे आईची बाजू दाखव, आईची बाजू दाखव, पायाचे बरोबरी. किती मोठा फटका मला स्वतःला स्टेज केलं बबलू पाटीलने. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. पुढे सरसावला, स्वतःच्या बॉडीला स्टेज केलं आणि विराट कोहली स्टाईलचा हा दर्जेदार फटका बघितला. आपण अपिश ऑफ ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा करून आणि वाईडीस लॉंग ऑफच्या वरून जबरदस्त बॅट रोल केली बबलू पाटीलने आणि घणाघाती प्रहार करत असताना षटकार दाखवते. स्वतःच्या होम ग्राउंड होती. धावसंख्या पोहोचवली आहे 30 वर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. दुसऱ्या षटकातील फक्त 3 चेंडू झालेले आहेत. मुकाबला आहे 4 षटकांचा. हा जराचा पुढचा पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारलेला फटका पाहतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला. आता मात्र चौकार. गुड शॉट बबलू. अरे कौन कहता है हिंदुस्तानी में दम नहीं. स्पोर्ट्स में से पॉलिटिक्स को हटाकर देख लो. गली गली में ऐसे चॅम्पियन्स दिखेंगे. चॅम्पियन प्रमाणे खेळतोय बबलू पाटील मैदानामध्ये. आगाज करतोय बंटी आणि बबलूची जोडी इथे गाजते वाजते नाव या दोन्ही जोडगोळीचं. धावसंख्या पोहोचवली आहे ती म्हणजे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. वार पलटवार करतात या सामन्यामध्ये कारण सेमीफायनलचा मुकाबला आहे. चेंज ऑफ पेस. अजून एक फटका पण मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन दी बॉल लॉंग ऑफ येतोय आणि झेल सोडलाय त्या ठिकाणी बबलू पाटीलचा. निराश हताश पाठीराखे झाले बीसीसी बुर्ली संघाचे. कारण बबलूला तुम्ही नक्की जीवनदान देणं म्हणजे घातक सिद्ध होऊ शकतं. जो आक्रमक झालाय बंटीच्या सोबतीला 2 धावा पूर्ण करतोय. ह्या झेल सोडल्यानंतर पाहतो आपण धावसंख्या पोहोचली आहे 36 वर. 36 ऑन द बोर्ड. बॅक ऑफ हँडचा वापर केला होता गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस केलं होतं परंतु बबलूने आक्रमकता कायम ठेवली परंतु झेल सोडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता MS बलेरे. नक्कीच घातक सिद्ध होऊ शकतं. झोप लागणार नाही या ठिकाणी बलेरेला कारण त्यांनी झेल सोडलाय बबलूचा जो वंडर बॉय आहे कुक्षेचा. मास्टर ब्लास्टर रन मशीन ऑफ कुक्षे. खोडून काढण्याचा प्रयत्न. खोलट टप्प्याचा चेंडू. जबरदस्त यॉर्कर या ठिकाणी निर्देशित करतो गोलंदाज जरार मुल्ला. अशा प्रकारे सिंगल प्राप्ती होते शेवटच्या चेंडूवर. दुसऱ्या षटकाच्या पाहतो आपण 2 षटकांत धावसंख्या आहे विकी स्पोर्ट कुक्षे संघाची. 18.50च्या सरासरी 37 धावा इथे उभ्या केलेल्या. जबरदस्त धावसंख्या. धावांचं पहाड उभं केलंय कुक्षे संघाने. पहिल्या षटकात 17 धावा कुठल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत जरार मुल्लावर. वारंवार पाणी मागितलं जातंय कारण नॉनस्टॉप खेळतायत या ठिकाणी बीसीसी बोर्लीचे खेळाडू सकाळपासून. समजू शकतो आपण परंतु सूर्यदेवता आपल्यावरती तितकी मेहरबानी करणार नाही. टाइम झोन मध्ये ती परतणारच आपल्या दिशेला. येस सर. तर नक्कीच उद्याचा या स्पर्धेचा 3रा दिवस असणार आहे आणि उद्या पीटीसीच्या बाहेरील संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर एकूण 10 संघ असणार आहेत. उद्या सुद्धा नक्षत्र एंटरप्राइजेस चौतरपाडा त्यानंतर सापाडे संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मकर स्पोर्ट मुठवाल संघ सुद्धा आपल्याला उद्या खेळताना पाहायला मिळेल. संजय स्पोर्ट सावध असेल. MD स्पोर्ट आमनेपाडा वाडेकर. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट भावाले. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट नानकर आणि जय हिंद देवरुंग हे संघ उद्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर या सर्व संघांना मी विनंती करतो की आपण सुद्धा उद्या वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाली. प्रेक्षक आपण पाहताय स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021 एक स्वप्न घेऊन उतरले आमचे आयोजक सन्माननीय कल्पेशजी पाटील आणि ते स्वप्न साकार होत आहे कारण आपण सक्सेसफुल 2 दिवस इथे पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडले. हे म्हणायला नक्कीच मला वावगं वाटत नाहीये. कुठले दुमत नाहीये आणि त्यांना सुरेख साथ दिली पूर्णपणे धनशीलन संघाने विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाने आणि ग्रामस्थ मंडळ कुक्षेने सुद्धा.
हे चषक पार पाडण्यासाठी. यावेळेला पूल पॉवरफुल, इट्स ऍब्सोल्युटली सक्सेसफुल, सिक्सर. अंजनीच्या सुता तुला नमाचं वरदान. ही जोडी तितकीच गाजते. धावसंख्या 51. त्याचं कारण की बेधडकपणे खेळतोय बाउंटी, ऑल्सो पॅरल स्ट्रोक, षटकार. AJ जे आनंद एम संध्याकाळच्या सत्रामध्ये संध्याकाळ झाली पण तो एम फ्रेश करतोय सर्वांना. दाखवत असताना बबलू आणि बंटी इथे जबरदस्त फलंदाजी, खेचून मारला अक्षरशः चेंडू, ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावांसाठी बंटीच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचली आहे 57 वर. 57 ऑन द बोर्ड. फुल टॉस, टायमिंगचा वापर केला प्रॉपर, सक्सेसफुल फॉर रन्स, गुड शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू डीजे. आज सुपर संडे आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मेजवानी आहे. तुम्ही सीमेरेषेच्या बाहेर जर एखादा झेल टिपला तर स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे मिस्टर महेंद्र पाटील यासकडनं. पूर्णपणे हवी ठरते जोडी. ह्या जोडीला कोण तोडी कोण फोडी, नक्कीच कोण तारणार असेल गोलंदाज, अजून ते इथे शक्य होत नाहीये. अवघड झालंय या जोडीला फोडणं. धावसंख्या पोहोचली 63 वर, 61 माफ करा, 61 वर. 61 ऑन द बोर्ड. चौकाराला होता आणि एक चेंडू अजून या षटकातील बहुतेक शिल्लक आहे. येस, 1 टू गो. राहील यावेळेला खाली ठेवल्या चेंडूला बंटीने आणि त्या बघा दडपण, प्रेशर घेतात खेळाडू. मिस फिल्डिंगचं कारण ठरतं की एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावने होत असताना बबलू ऑन स्ट्राईक. धावसंख्या आहे या ठिकाणी 63. शेवटचं षटक असणार आहे पर्याप्त या इनिंगसाठी. 63 धावा. 34 वैयक्तिक धावसंख्या बबलूची. आणि आपण पाहूया बंटीची धावसंख्या या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू 28. दरम्यान या ठिकाणी ताडेगावचे कल्पेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय मनोज पाटील यांच्या इथे मातून सहर्ष स्वागत आहे.
आधीच्या काळामध्ये शोले एक पिक्चर खूप हिट झाला होता, सुपरहिट झाला होता, रेकॉर्ड झाला होता. 2021 ती स्पर्धा आयोजित केलेली आहे कल्पेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्याचं स्वप्न इथे साकार होत असताना लगोच्या दुसऱ्या दिवसामध्ये पुढे यशस्वीरित्या हयाम ॲक्शन आहे गोलंदाज सिन्ननची आणि पहिला चेंडू इथे खेळवला जातोय बबलूला डॉट. वाव, खूप सुंदर पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी ॲक्शन. गेला धोका आहे, त्या ठिकाणी धोका संभवतोय आणि बंटीला या ठिकाणी आत्महत्या करावी लागते, बलिदान द्यावं लागते. फलंदाज बाद. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग. परंतु फाउंडेशन रचून गेला बंटी त्या ठिकाणी. अजून थांबणं गरजेचं होतं, नजर बसली होती. तो शाहिद खान देर. फलंदाज बाद. बबलू पाटीलला परतावं लागेल. असंच असतं संसारामध्ये सुद्धा. तो तसं झालं, जिथे जोडी फोडली संसार उद्ध्वस्त झाला आणि दोन्ही पण इथे फलंदाज दगाटमध्ये परतले, बंटी आणि बबलू. कारण मोमेंटम मिळाला, रिदम मिळालं या ठिकाणी. बोरिवली संघाला जे हवं होतं ते मिळालं. 64 होती, 2 गडी बाद. सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. फाउंडेशन रचलाय, त्यावरती आता चांगल्या भिंती रचाव्या लागतील, कारण चेंडू अजून 3 शिल्लक आहेत. हुक केलाय, सक्सेसफुल हुक फॉर द सिक्सर. पॅरला स्ट्रोक. अतिशय सुंदररित्या जागा बनवली विशालने. विशालचा हा ट्रेडमार्क शॉट आहे. विशालला तुम्ही वारंवार बघू शकता, फटका मारण्यासाठी चेंडूच्या पेचचा वापर करत असतो नेहमी विशाल. ऑफस्टिकच्या बाहेर निघत असतो, शफल होतो आणि बरोबर हुकचे फटके क्रिएट करत असतो मैदानामध्ये. तसंच दाखवत असताना 1-0 ऑन द बोर्ड. विकी स्पोर्ट कुक्से संघ. धावांचा डोंगर, धावांचं टुर्नामेंट. बबलू पाटील अग्रेसर आहे. एकदा टाळा असू द्या. 110 धावा बबलू पाटील. सेंचुरी झाली आहे बबलूची या टुर्नामेंटमध्ये. लीडिंग रन स्कोरर आहे बबलू पाटील. त्यानंतर महेंद्र मागे 97 धावा. 110 ऑन बबलू पाटील. क्या बात आहे, चांगली उपलब्धी. दुर्दशा योग आलाय कुक्से संघासाठी, कुक्से गावासाठी. जसं काल फटाक्याची आतषबाजी झाली, आज ती होईल का बघायचं. कारण बोरिवली संघ आहे ज्याला आपण कमी लेखू शकत नाही, तो सुद्धा बलाढ्य संघ आहे जो तोडीस तोड खेळ करू शकतो. अशा प्रकारे सर्व निर्धारित षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे 70. 71 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजे बीसीसी बोरिवली संघापुढे कुक्से संघाने हा फायनलचा सेमीफायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी. लगेच फिल्डिंग सजून घ्या आणि फलंदाजाने लगेच यायचं आहे बॅट घेऊन. सलामीची जोडी लगेच येईल. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतो या ठिकाणी, कारण वेळ आपल्याकडे फारच कमी आहे. विकीस्पोर्ट कुकचे सगळं सुद्धा विनंती असेल की आपण जास्त वेळ न घेत असताना लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. आणि हे चित्र पाहू शकतो आपण पूर्ण डावामध्ये काय घडलं. या नक्कीच पूर्ण डावाचं आपल्याला हायलाइट क्रिकेट इथे मात्र पाहायला म्हणतोय. काय जबरदस्त टेक्निकल टीम आहे आपल्या समित एसके एंटरटेनमेंटसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त टेलिकास्ट आणि काय जबरदस्त चित्रीकरण या स्पर्धेमध्ये केले जात आहे. सर्वांचंच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि राहुल भुरे यांना विनंती करतो की आपण आता मात्र समोर कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आहे. सजलेले आहेत पूर्णपणे, जणू काही कोणत्या हल्दी समारंभामध्ये त्यांना जायचंच आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. यस, आणि इथूनच मात्र त्यांची तयारी सुरू आहे. चला, क्षेत्रही सजवायचं आहे आणि लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. लक्षात घ्या, बीसीसी बोरिवली संघ तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. जास्त वेळ तुम्ही दौडू नका. तो चला सलामीवीर बासमान, थोडासा आवाज है डीजे सर. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या. हॅलो चेक. हॅलो. तर चला आपण सुरू करूया मॅच.
सेकंड इनिंगला. थँक्यू सो मच मनोजी कारवे, थँक्यू सो मच योगी पाटील. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी असणार आहे. या दरम्यान 71चं टार्गेट आहे आणि 2 सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. यानं खूप चांगली बॅटिंग केली होती याच्या अगोदरच्या मॅचमध्ये आणि झरार देखील त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच सेमीफायनलची रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आहे या मॅच. झरार मुल्ला स्टार्किंग यांना बॅट्समन पहिले षटक विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या माध्यमातून. बबलू पाटील पहिलाच बॉल बॉन्सरने मात्र या दरम्यान सुरुवात केली होती. मिस टायमिंग आणि झेल देखील झाला मिस. कॅचेस विन द मॅचेस. झेल व्हेरी इम्पॉर्टंट आणि पहिला झेल सोडत असताना इन्फॉर्म बॅट्समन झरारचा आणि इथं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला झरारची बॅटिंग चांगली पाहायला डेफिनेटली मिळेल. याच्या अगोदरच्या मॅचचा हिरो स्ट्रायकिंग येईल. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा अंपायरच्या माध्यमातून बाळासर आहेत त्यांच्या माध्यमातून इशारा. यासाठी हा चेंडू दरम्यान लाईन चुकीची आहे. अपस्टिकच्या बाहेर हा चेंडू. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल आमच्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा धावेतनं एक मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2. ओव्हर द विकेट हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी पडला. अशा नंतर मध्ये चेंडू खाली राहिला. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा या दरम्यान संपर्क आला नाहीये. त्याचं कारण चेंडू खूप चांगला होता बबलू पाटीलचा. काल देखील खूप चांगला खेळ झाला. चिरव वाशिरे टीमच्या अगेन्स्ट जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटला कुक्स टीमचा. बसू शकत नाहीये याला माहिती आहे. या मॅच मध्ये चांगला खेळ करून विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आक्रमण करावं लागेल. पहिला चौकार. माझा सोना तो फिल्म दिसते तुझ्यावर प्यार करते मी खुश तुम्हाला प्यार. आणि आता मात्र याने देखील जिम्मेदारी घेतली आहे. फुलर लेनचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. अशीच गोलंदाजी करावी लागेल बबलू पाटीलला आणि हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. सिंगल जणीतनं येते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 7 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 71चं टार्गेट आहे. सेमीफायनल क्रमांक 1. ओव्हर द विकेट वेगवान हा चेंडू ऑन साईडला पूलच्या माध्यमातून खेळलेत. एकच जावीतनं मिळते. पुढचा बॉल. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी अजून एक चांगला हा चेंडू त्याच दिशेनं. याच्या अगोदरचा आपण जर विचार केला तर 2 बॉल अगोदर असा चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता. तो देखील डॉट आला होता आणि आता मात्र हा देखील चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. एकूण पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 1 मिनिट म्हणाल चांगला षटक बबलू पाटीलनं टाकला आपल्या टीमसाठी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केला. पहिल्याच बॉलवरती विकेट येऊ शकली असती. मग जरारचा झेल जोडला होता. मग त्याच्यानंतर आपण बघतोय या दरम्यान आपल्याला ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या दरम्यान या मॅच मध्ये. एका ओव्हरचा खेळ संपलाय. एका ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती या दरम्यान 8 धावा. गोलंदाज बंटी पाटील सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतील. विकेटनं पूल करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आणि झेल झाली आहे. ड्रॉप. झेल मात्र होऊ शकला असता मात्र खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मयूर पाटीलच्या माध्यमातून नशिबाचा चौकार. ओव्हर द विकेट या दरम्यान लाईन मात्र चुकीची आहे. बंटी पाटीलचा हा चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू व्हाईट बॉलचा श्रमपारचा आलाय आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या या दरम्यान 1 पुढे जाते. 13 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल. या दरम्यान फटक्याचा चांगला आहे. फिल्डर देखील दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचणार मात्र इथनं धावा चांगल्या मिळतील.
आउटफील्ड तिथे फास्ट आहे. चेंडू पडल्याच्या नंतर भरपूर बाउन्स झाला आणि डायरेक्टली जातो या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर प्रेम किरपा अगदी खोल्यावर. या दरम्यान चांगली बॅटिंग आता मात्र करत असताना मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आता मात्र फिल्डर तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे फेक होईपर्यंत मात्र 2 धावा रोखता येणार नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 मात्र पुढे जाते. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती दरम्यान 19. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना बंटी पाटीलच्या माध्यमातून हा षटक. चांगली मॅच सेमीफायनलची मॅच पाहायला मिळते. कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार त्यासाठी मात्र हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेन बॅक टू द बॉलर हिट फॉलर थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. डॉट चेंडू खूप महत्वाचा आहे. चेंडू नक्कीच रिलीज केल्यानंतर चेंडू अडवणं फॉलो थ्रू मध्ये एवढं सोपं नसतं मित्रांनो. वेगवान गोलंदाज आहे. बॉडीचा बॅलन्स सांभाळणं या सगळ्या गोष्टी रिकव्हर नक्कीच दरम्यान बघाव्या लागतात. आणि चांगली फिल्डिंग यावेळेस मात्र ओव्हर पिच आहे. समोर खेळ आहेत. फिल्डर तर आहेत मात्र चेंडू त्यांना या दरम्यान बीट करून जाईल साईड स्क्रीनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वडाला बांधलाय फुलाचा झोला माऊली बसरली. वडाला बांधलाय फुलाचा झोला त्यावर माऊली बसली. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 25. 25 बोट 71चं टार्गेट या मॅच मध्ये आहे आणि संघर्ष बीसीसी बोरिवली नक्कीच करेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने अजून एक चांगला फटका स्क्रीनच्या दिशेने. जवळपास फिल्डर कोणच नाहीयेत. धावा इथं चांगला मिळतील. मॅच अजूनही संपली नाहीये. सामना अजूनही बाकी आहे. त्या अनुषंगाने झेल सोडल्याच्या नंतर आता मात्र आक्रमक झालाय मैदानाच्या मध्ये. जरारच्या बॅट मधून लागोपाठ आपल्याला आक्रमणच पाहायला मिळतो चौकार. चिकवीरा 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 माऊली अगदी खोल्याना पावली. आई माझी एकवीरा माऊली गो अगदी खोल्याना पावली. आईचे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो. आई माझी एकवीरा माऊली गो अगदी खोल्याना पावली. आई माझी एकवीरा थँक्यू डीजे. आपण जर टॉप 10 बॅट्समन पाहिले तर नक्कीच एकूण 110 धावा बबलू पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. परंतु नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना जरार मुल्ला अजूनही नाबाद आहे. 106 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. जणू काय असं वाटतं की बबलू पाटीलच्या पुढे कदाचित जरार मुल्ला यांना आपण पाहू शकतोय. कारण या 2 फलंदाजांमध्ये एक मोठी रेस चालू आहे. राहुल बरोबर आहे. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत योगी पाटील सरांनी पोहोचवली. थँक्यू सो मच योगी सर. तुमचं मनापासून आभार. आणि या दरम्यान मॅच आपल्याला अजूनही बॅलन्स पाहायला मिळेल. टॉप 10 बॅट्समनचा देखील उल्लेख केला या दरम्यान योगी सरांनी. जरार देखील या दरम्यान त्याच रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेटनं वेगवान फटका आहे. फिल्डर आहे तिथे उपस्थित आणि या दरम्यान झेल तिथं मात्र पकडली गेली आहे आणि आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज याला फलंदाज बाद. H2O. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडत असताना बंटी पाटील ना सुरुवात मात्र चांगली झाली आहे षटकाची. मयूर पाटीलच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट आला. हा मॅच येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एमएस बलरे अप्रतिम हा देखील एक चांगला फिनिशर आहे बीसीसी बोरिवली टीमचा. ओव्हर द विकेट या दरम्यान वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर भन्नाट वेगाने हा चेंडू होता मयूर पाटीलचा. बीट झाले बॅट्समन जरार.
चांगला खेळ नक्कीच आपल्याला इथनं खेळ पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 29 धावा आहेत. षटकार चौकारच मारावे लागतील विजयासाठी. विजय अजून भरपूर दूर आहे. आक्रमण करावं लागेल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील या दरम्यान चांगली झाली आहे आणि इथनं एकच धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या या दरम्यान 1 पुढे जाते. 30 धावा 41 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 41 समीकरण. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे या दरम्यान ताकद लावली जाते बीसीसी बोरिवली टीमच्या देखील माध्यमातून विजयासाठी. ओव्हर द विकेट फुलर लेंथ अप्रतिम चेंडू. याच चेंडूंची मात्र इथनं नितांत गरज आहे. ती चेंडू येत असताना चांगली गोलंदाजी डॉट. इथनं नाहीतर मात्र इथनं एक रन देखील डॉट बॉल समानच आहे. एका धावेने कुठलाही फरक पडणार नाहीये. विकी स्पोर्ट्स कुकच्या टीमला पहिल्या इनिंग मध्ये 70 बनवल्यात. इथनं मोठे फटके जर आले तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. ती ताकद आहे या दरम्यान जरा या बासमनकडे. ओव्हर द विकेट या दरम्यानचा हा चेंडू देखील आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त आपल्याला चेंडू मात्र फुलर लेनचे पाहायला भेटले. यॉर्कर चेंडू आपल्याला भरपूर पाहायला भेटले मजूरच्या माध्यमातून. विकेटने सुरुवात केली. एकही मोठा फटका मग या दरम्यान या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटला नाहीये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी, चांगला क्रिकेट. मयूर पाटील या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू. फक्त आणि फक्त आपल्याला फुलर लेंथ या दरम्यान चेंडू पाहायला भेटले. पहिल्या बॉलवरती आक्रमण झाला तो, नाही तर ओव्हर पिच होता. म्हणजे त्याच्यानंतरच्या आपल्याला व्हाईट यॉर्कर फुलर लेंथ असे चेंडू पाहायला भेटले. मयूर पाटीलच्या माध्यमातून षटकामध्ये पूर्णच्या पूर्ण कमबॅक झाला. फक्त 3च धावा खर्च केला. एक विकेट देखील या षटकामध्ये घेतला मयूर पाटीलनं. चला लगेच क्षेत्रशी लावून घ्यायचं आहे. एकत्रित येऊ नका. विकी स्पोर्ट्स कुकची संघ तर थोडंसं कॉपरेट करा. भूषणनं आतापर्यंत 4 मॅच खेळलेत योगेश पाटील. खास करून तुमच्या माहितीसाठी 10 पेक्षा जास्त धावा अजूनही भूषणने मात्र खर्च केली नाहीये. हा पूर्णच्या पूर्ण दिवस कालचा भूषण पाटीलच्या नावावरती होता. खूप चांगली गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं. आणि या दरम्यान ती सुरुवात आपल्याला आता देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट. अप्रतिम नक्कीच हा खेळाडू आहे. का देखील या दरम्यान नक्कीच अशीच गोलंदाजी केली होती जसं नक्कीच उल्लेख करत आमचे कारवे सर. मालवाडी भरपूर कंजूस असतो तसा मात्र नक्कीच हा कंजूस गोलंदाज विकी स्पोर्ट्स कुकच्या टीमचा. कमी धावा खर्च करणारा नक्कीच एकमेव गोलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला. मग बघू या मॅच मध्ये किती धावा त्याच्या षटकामध्ये खर्च केल्या जातील. स्वीशीटचा फटका चांगला आहे आणि इथना ऐवा झेल पकडलाय. 200 रुपये नक्कीच तुम्हाला गुगल पेच्या माध्यमातून पाठवले जातील. डीजे वांगऱ्यांची मी देखणी सारखू तुमच्या नावाचं लाल कुकू. बॅटिंग झाली अप्रतिम आपल्याला पाहायला भेटली. 34 धावाच्या बहुमूल्य होत्या बबलू पाटीलच्या. 28 धाव्याची इनिंग खेळला बंटी पाटील आपल्या टीमसाठी. या दरम्यान विकेटचे बदन खेळाडू बाद. आणि या दरम्यान अजून एका फलंदाजाला इथनं मैदान सोडा लागतोय. प्रॉपर यॉर्कर फुलर लेंथ ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. नवीन बासमन फरान
टॉप 10 मध्ये आता मात्र पहिल्या क्रमांकावरती असणार आहेत जरार मुल्ला, अजून 5 मॅच मध्ये बनवल्यात 115. त्याच्या खाली आहेत विकी स्पोर्ट्स टीम चे बबलू पाटील, 5 मॅच मध्ये 110. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान हा देखील चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, 7च धावा आतापर्यंत खर्च केल्यात भूषणनं आणि आता मात्र 1 बॉल बाकी आहे. चांगला क्रिकेट आणि आजचा देखील दिवस खूप आपल्याला चांगला पाहायला भेटला. सर्वांचा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. आमचे अंपायर, आमचे समालोचक योगी कारवेजी आणि आमचे ऑफिशियल गुणसंख्यक एसकीची पूर्ण टीम, सर्व आमची मॅनेजमेंट टीम, कुकसे ग्रामस्थ आणि भूषणनं पुन्हा एकदा 5व्या मॅच मध्ये तोच कारनामा केलाय. 10 पेक्षा कमी धावा आणि मेगा फायनल मध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे. चा दिवस सुद्धा पाहिला तर पूर्णपणे विकी स्पोर्ट्स कुकचे संघाने गाजवला आणि आज बीसीसी बोरिवली संघाने पूर्ण दिवसभरामध्ये खूप छान कामगिरी केली, परंतु सेमीफायनल मध्ये मात्र तो संघ पराभूत झाला. हार्ड लक शाहिद खान आणि हार्ड लक बीसीसी बोरिवली अँड वेल प्लेड विकी स्पोर्ट्स कुकसे. तर आपण प्रथमतः क्वार्टर